ती सगळ्यांनीच वर्णन केलेली आहे. आईची वेडी माया किंवा आबाळ एवढी माया. पण त्या मनाने वडील या विषयावरती फार काही लिहिलं गेलेलं नाहीये. खरं तर वडिलांचा रोल खूप वेगळा असतो आणि खूप महत्वाचा असतो. एक छोटीशी कविता वडिलांविषयी वाचून दाखवते. सगळे म्हणतात आईची माया वेडी, सगळे म्हणतात आईची वेडी माया, तरी बाप असतो सगळ्या कुटुंबाचा पाया. माया बाबांची असतात नारळ खरे, माया बाबांची असते नारळ खरे, राग जरी आला तरी आतून प्रेमाचे झरे. कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात, देह झिजतो त्यांचा जशी जळते दिव्याची वात. खरं आहे नाही का? अगदी दिव्याची वात जशी जळते तसेच वडील झिजत असतात कुटुंबासाठी. ढाल बनूनी बाप उभा राहिला दारात, ढाल बनूनी बाप उभा राहिला दारात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्यात घरात. माया बाबांची असते कस्तुरी परी, दिसली नाही वरून तरी जाणावी ती अंतरी. माया बाबांची असते कस्तुरी परी, दिसली नाही जरी वरून तरी ती जाणावी अंतरी. येईल वृद्धपण जेव्हा बाबांसाठी, तेव्हा आपणच होऊ त्यांच्या आधाराची काठी, आपणच होऊ त्यांच्या आधाराची काठी. तसंच शोभना आणि तिचे पती श्रीयुत बोराडे सर हे दोघंही आता यादव साहेबांच्या आधाराची काठी झालेले आहेत. यादव साहेबांविषयी थोडक्यात माहिती द्यायची तर इंटरनल चीफ ऑडिटर ST महामंडळाचे म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये कष्टामध्ये स्वतःचं आयुष्य त्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेलं आहे. BCom परीक्षेमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळालेलं होतं इतक्या हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा. कला गुणांचा जो वारसा आहे शोभनाकडे आलेला तो तिच्या वडिलांकडूनच आलेला आहे. त्यांनी लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, थँक्यू मिस्टर ग्लाड, नारायणराव पेशवे यांचा वध या नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. सध्या ते 85 वर्षांचे असून पुणे येथे त्यांचं निवृत्ती पश्चात जीवन चालू आहे. आणि कष्ट म्हणजे किती कष्ट की खडी फोडून स्वतःच्या कॉलेजची फी त्यांनी भरलेली होती. इतके तर कष्ट आजकाल कोणीही करत नाही खरं शिक्षणासाठी. पण तरी देखील स्वतःमधला कलाकार त्यांनी सतत जागृत ठेवलेला होता. वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनेक भाग घेतला, त्याच्यामध्ये सतत ते अजिंक्य होते, ते गायक होते. त्यांनी कवितेला चाली लावल्या आणि माढा येथे बोर्डिंगमध्ये 7 वर्ष काढून त्यांनी स्वतःचं शिक्षण कंप्लीट केलं. त्याच्यानंतर इंटरनल चीफ ऑडिटर म्हणून काम केलं आणि आता अतिशय समाधानपूर्वक स्वतःचं निवृत्ती पश्चात आयुष्य ते जगत आहेत. एकदा भास्कर यादव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 85 दिवस ओवाळून आपण त्यांचा आता औक्षण आणि सत्कार करणार आहोत. हॅलो, नमस्कार. मी शोभना बोराडे, पप्पांची ज्येष्ठ कन्या, आपलं सर्वांचं स्वागत करते. आपण इतक्या लांबून आलेला आहात आणि कुठेही चेहऱ्यावर आठी नाही आहे. रिअली थँक्यू व्हेरी मच. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. पप्पांची ओळख थोडीशी सांगते मी. मला जे माझ्या आजीनी सांगितलं, पप्पांचे आई वडील हे रझाकारांच्या चळवळीत होते, त्यांच्या विरुद्ध लढले होते. माझे आजोबा वकील होते, पण केवळ भारत देशासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वाहिलं म्हणून त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य हे खूप ह्याच्यामध्ये हलाखीच्या परिस्थितीत घालवावं लागलं. कारण रझाकार त्यांच्या मागे असल्यामुळे आजी भूमिगत झाली होती. ती हैदराबाद संस्थानात शिक्षिका होती आणि आजोबा श्रीयुत शंकरराव यादव यांनी गायत्री मंत्राचे ते उपासक होते. हैदराबादमध्ये नेहमी ते सभा घेत असत. एकदा अशीच निजामाने त्यांची सभा उधळून लावली आणि त्यामध्ये माझी आजी श्रीमती यशोदाबाई शंकर यादव यांचं अपहरण केलं निजामाच्या लोकांनी. पण आजी इतकी शूरवीर होती की तिने त्यांचा प्रतिकार करून एका घरामध्ये घुसून, हिंदू घरामध्ये घुसून त्यांचा प्रतिकार केला आणि तिथून ती घरी आली. पण एकूणात असं लक्षात आलं की आजी आजोबा हे हिंदू समाजाचे हे होते, प्रसारक होते. आणि त्यामध्ये त्यांचा माझे वडील जन्मले तेव्हा ते सयाजीराव गायकवाडांकडे वकील म्हणून काम करत होते. पण तिथे त्यांचा अपघाताने किंवा काही माहिती नाही पण अशा रीतीने त्यांचं तिथे हे झालं, हत्या झाली
त्यानंतर आजी भूमिगत राहिली 2.5 ते 3 वर्ष. या दरम्यान वडिलांचं संगोपन एका आमच्या झालवटीच्या बाईने केलं, कारण तिला बाळ जवळ घेता येत नव्हतं, म्हणजे माझ्या बाबांना. आणि त्यानंतर वडिलांनी माढ्याच्या बोर्डिंगमध्ये 7वी 8वी पर्यंत शिक्षण केलं. आजी एक प्रसंग मला सांगते वडिलांचा, की आजी त्यांना वरती तिच्याकडे पैसे नसायचे ST ला वगैरे जायला, तर 4 आणे मजुरीवर ती काम करायची. त्यानंतर त्या मजुरीचे पैसे घेऊन त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा आणि वडिलांना खांद्यावर घेऊन ती मसले चौधरी ते माढा हे अंतर मला माहिती नाही किती आहे ते, पण ते अंतर ती चालत जायची. आणि ते एकदा वडिलांना असंच पोचवून आली बोर्डिंगला. आणि आल्यानंतर येता येता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये धडूतं नेसलेलं होतं तिने. धडूतं म्हणजे कुणालाही माहिती नसेल की धडूतं म्हणजे काय असतं. ते अनेक साड्या नेसल्यानंतर साड्यांची ती हे असते, ठिगळा लावलेली साडी असते. आणि अक्षरशः चंद्रभागेच्या वाळवंटात माझ्या आजीने टाहो फोडला की माझ्या अंगावर एकही वस्त्र नाही, देवा मी कशी जाऊ घरी. नाही, हे कळलं पाहिजे लोकांना. आणि त्यानंतर ती म्हणाली देवाला की माझ्या मुलाला इतकंच चांगलं कर की त्याला असं कधी वेळ येता कामा नये. आणि परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि त्यांनी असंच कष्ट करत करत, म्हणजे खडी फोडत त्यांचं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीकॉममध्ये ते युनिव्हर्सिटीत पहिले आले. आणि त्यानंतर माझ्या आईशी त्यांचा विवाह झाला आणि नंतरचे सगळे पुढे चांगले दिवस आले. सोलापूरला ते मोठे अकाउंट्स ऑफिसर झाले. तिथे मोठा बंगला होता राहायला, 2 ऑर्डरली होते कामाला. पण तेव्हा 1972चा दुष्काळ चालू होता. 30 ते 40 लोक आमच्याकडे रोज जेवायला असायची. आणि अक्षरशः म्हणजे माझी आजी इतकी चांगली होती, आम्ही शाळेतून आल्यानंतर चटणी भाकरी खायचो, पण सगळ्यांना वरण भात पोळी भाजी तुपाचं जेवण असायचं. त्या काळी 1975 साली आम्हाला 10,000 का 12,000 कर्ज झालं होतं. आणि त्या काळी सोनं होतं 750 रुपये तोळा. पण पप्पांनी पुण्याला आल्यानंतर हळूहळू कष्ट करून ते सगळं फेडलं. पुण्यामध्ये मात्र आमची ऊर्जितावस्था झाली. पुण्यामध्ये आल्यानंतर 7वी 8वी 9वी 10वी इथे माझं शिक्षण झालं अभिनव विद्यालयात. आणि पप्पांनी तिथे त्यांना प्रमोशन मिळत गेलं दापोडी वर्कशॉपमध्ये. तिथे मला वाटतं ते चीफ अकाउंट्स ऑफिसर ना, चीफ इंटरनल ऑडिटर म्हणून त्यांची मुंबईला बदली झाली पुण्यावरून. तिथे त्यांनी बराच काळ त्यांचं स्वतःचं कर्तृत्व गाजवलं. आणि हे सगळं करत असताना ते कधीही समाजाचं हे विसरलेलं नाही, ऋण, समाज ऋण नेहमी त्यांनी पाळलं. अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. मसले चौधरी येथील अनेक मुलांना त्यांनी स्वतःच्या घरी नेऊन शिकवलं. परत त्यांचं स्वतः उदरनिर्वाह म्हणजे त्यांचं जेवण सुद्धा त्यांच्याकडे असायचं. सगळाच खर्च ते भागवायचे. म्हणजे अनेक लोकांना ST मध्ये नोकऱ्या लावल्या, इतर ठिकाणी पण स्वतःच्या ओळखीने नोकऱ्या लावल्या. अशी अनेक समाजोपयोगी कामं केली. अनेक अनाथ मुलींचे विवाह त्यांनी ST महामंडळामध्ये वर्गणी काढून केले. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण ज्या मुलींना आईवडील नाहीत अशा मुलींचे विवाह सुद्धा सर्व STच्या अधिकाऱ्यांकडून वर्गणी काढून त्यांनी केलेले आहेत. म्हणजे अशा वडिलांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहील. आणि त्यांचं हे समाजाचं जे ऋण चुकवण्याचं हे आहे, काय म्हणतात त्याला, व्रत, ते व्रत मी नक्कीच पुढे नेईन आणि त्यांच्यासारखंच होण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. माझा आवाज जरा आहे, माफ करा. माझी मुलगी असल्यामुळे तिने माझी जास्त तारीफ केली असं मला वाटतंय. बरं बरं, मी आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो. कारण काय, तुम्ही इतक्या लांबून स्वतः माझ्यावरील प्रेमामुळे इथे आलात. माझा सत्कार करण्यासाठी इतक्या लांबून आणि पुण्यापासून दूर असला तरी आला, म्हणून मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो. दुसरी गोष्ट अशी की आपण सर्वजण इथे आलात म्हणून मी तुमचे आभार मानणं एवढं बरोबर नाही होणार. कारण आभार हा शब्द फार कमी पडतो. मी म्हणतो मी तुमचा अत्यंत कृतज्ञ आहे. मी तुमचा थँकफुल नाही, ग्रेटफुल आहे. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता. इच्छा लांबून तुम्ही येता. समाजामध्ये सगळे चांगले लोक असतात आणि ते सगळे चांगले लोक चांगल्या कार्यामध्ये सामील होतात. मी अत्यंत गरीब ह्याच्यातून
आलो आणि माझं शिक्षण केलं. मी सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेत होतो, सगळ्या स्पोर्ट्समध्ये भाग घेत होतो. अगदी अगदी गोट्या चोपाऱ्यापासून बॅडमिंटन, व्हॉलीबॉल त्याच्यामध्ये सुद्धा नाटकामध्ये कामं केली, कविता केल्या, भाषणं केली, सगळ्या ह्याच्यामध्ये. मला आईने सांगितलं की कोणतंही क्षेत्र तू असं सोडू नको, सगळ्यात भाग घ्यायचा. आणि तिच्या आशीर्वादाने आणि समाजातल्या लोकांच्या चांगल्या प्रेमामुळे मी पुढे जाऊ शकलो. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझी मुलगी आणि जावई, ज्येष्ठ जावई यांनी मला माझ्या अडचणीच्या वेळेस, माझ्या आजारपणाच्या वेळेस बरीच मदत केली. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तुम्ही मला आता जर वारंवार भेटला तर माझा हा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करावा लागेल. आणि वाढदिवस हा खरं म्हणजे वाढदिवस नसतो, तो गट दिवस असतो. परंतु ज्या माणसाचा वाढदिवस असेल त्याला नवी उमेद यावी, आनंद यावा, सुख यावं आणि सुखाने जगता यावं, हिंमत यावी म्हणून वाढदिवस साजरा केला जातो. तेव्हा हा तुम्ही जो करताय त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. थँक्यू व्हेरी मच.